नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ फिनॉलच्या काही मेथड बघितल्या. आज आपण केमिकल रिॲक्शन फिनॉलच्या बघणार आहे. त्याच्यामध्ये आज आपण ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल बघणार आहे. काय बघणार आहे? ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल. त्याच्या रॅदर देन ज्या रिॲक्शन आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर केमिकल रिॲक्शन ऑफ फिनॉल त्याच्यामध्ये आपण बघणार आहे ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल. आता सर्वात पहिल्यांदा ऍसिड म्हणजे काय? ऍसिड म्हणजे आपल्याला माहिती आहे जो H+ देतो त्याला आपण ऍसिड म्हणतो. जो H+ देतो त्याला आपण ऍसिड म्हणतो. पण फिनॉलच्या बाबतीमध्ये असा प्रश्न पडतो की फिनॉल हा ऍसिड नेचर का शो करतो? असा प्रश्न पडायचं कारण असं आहे की फिनॉल मध्ये जो OH ग्रुप आहे, कोणता ग्रुप आहे? OH ग्रुप. असाच OH ग्रुप आपण अल्कोहोल मध्ये सुद्धा बघितला. बट अल्कोहोलचा जो OH ग्रुप आहे तो OH मधला हायड्रोजन लवकर बाहेर पडत नाही आणि अल्कोहोल हे वीक ऍसिड असतं. कुणापेक्षा? फिनॉलपेक्षा. फिनॉल हे तुमचं स्ट्रॉंग ऍसिड आहे. कुणापेक्षा? अल्कोहोल पेक्षा स्ट्रॉंग ऍसिड आहे. आणि कुणापेक्षा वीक आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा. म्हणजे फिनॉल लक्षात ठेवा हे अल्कोहोल पेक्षा स्ट्रॉंग ऍसिड आहे. म्हणून हा प्रश्न पडतो की हा फिनॉल ऍसिडिक नेचर कशामुळे शो करतो आणि कसा शो करतो तेही तुम्हाला सांगतो की हा तुमचा कशा टाइपने ऍसिड शो करतो नेचर. आता आपल्याला माहिती आहे फिनॉल काय करणार आहे? हायड्रोजन H+ दिले, H+ आयन दिलं आणि हा तुमचा फिनॉक्साइड आयन तयार केला. कोण तयार केला? फिनॉक्साइड आयन तयार केला. बरोबर आहे? कुणापासून? फिनॉलपासून. आता हा जो तयार झालेला जो फिनॉक्साइड आयन आहे, हा तयार झालेला फिनॉक्साइड आयन हा तुमचा फिनॉक्साइड आयन स्टेबल होतो. काय होतो? हा स्टेबल होतो. कशामुळे स्टेबल होतो? ड्यू टू रेझोनन्स स्ट्रक्चर. आता रेझोनन्स स्ट्रक्चर मध्ये काय होतं? हा तुमचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो डिलोकलाइज होतो. तो तुमचा डिलोकलाइज होऊन काय केला जातो? हा तुमचा निगेटिव्ह चार्ज पूर्ण तुमच्या रिंग मध्ये स्टॅबलाइज करायचं काम केलं जातं. ते कसं केलं जातं तेही मी खाली शो करून सांगतो. हे बघा, हा तुमचा इथं फिनॉल आहे. फिनॉक्साइड आयन O निगेटिव्ह. बरोबर आहे? हा फिनॉक्साइड आयन मध्ये काय होणार? हा बघा, आता हा निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे हे मी तुम्हाला निगेटिव्ह काढले. निगेटिव्ह असणं म्हणजे काय? 2 इलेक्ट्रॉन असणं. ते निगेटिव्ह जो आहे तो हा इथं दिला. कुठं? ऑक्सिजन आणि या कार्बनच्या मध्ये. इथं काय होता? सिंगल बॉन्ड. याचं काढतो वाटल्यास. हा निगेटिव्ह याच्यामध्ये दिला. हा इथं काय ना जेणेकरून हा बघा इथं दिल्याच्या नंतर ऑक्सिजन आणि ह्या कार्बन मध्ये इथं काय? सिंगल बॉन्ड. इथं आल्याच्या नंतर काय होणार? डबल बॉन्ड. हे बघा इथं तुमचा O असा राहिला, याच्यामध्ये काय आला? डबल बॉन्ड. निगेटिव्ह चार्ज इथं बॉन्ड तयार केला. हा जो असतो आता ह्या कार्बन बॉन्ड किती तयार होतील? मग इथं 5 होते. म्हणून हा जो डबल बॉन्ड आहे त्याचे इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात ह्या कार्बनवर. तिथं कोणता चार्ज आला? निगेटिव्ह चार्ज. बाकीचे डबल बॉन्ड जे आहेत जसे तसे काढले. परत काय करणार? परत तुमची मी रिंग काढली. बरोबर आहे? त्याच्यामध्ये हा डबल बॉन्ड O जसा तसा काढला. त्याच्यामध्ये हा निगेटिव्ह चार्ज हा इथं त्याचे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले. इथं सिंगल बॉन्ड होता त्याचा काय होणार? डबल बॉन्ड होणार. परत ह्या कार्बनला 5 बॉन्ड होते म्हणून हा डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले ह्या कार्बनवर. इथं निगेटिव्ह चार्ज आला. बरोबर आहे? बाकीचा हा डबल बॉन्ड जो आहे जसा तसा. परत काय झालं? परत जो आहे परत काय होणार आहे? ह्याच्या जे इलेक्ट्रॉन आहेत हे निगेटिव्ह चार्जचे ते परत इथं जे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड होता तिथं दिले. तिथं तुमचा डबल बॉन्ड तयार झाला. हा परत शिफ्ट झाला आणि शिफ्ट होऊन इथं परत काय तयार झालं? हे बघा इथं सिंगल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड O जसा तसा, हा निगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे? परत काय झाला? परत बघा आता खाली हा निगेटिव्ह चार्ज इथं दिला, हा परत वरती गेला आणि इथं ह्या टाइपने काय तयार झालं? तुमचा O निगेटिव्ह. परत फिनॉक्साइड.
आता तुमचा H+ दिल्याच्या नंतर जो फिनॉक्साइड आयन तयार झालेला आहे तो फिनॉक्साइड आयन हा स्टेबलाइज केला गेला, स्टेबलाइज केला गेला. कशामुळे स्टेबलाइज झाला? तुमचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो डिलोकलाइज झाला. पुन्हा डिलोकलाइज झाला आहे बघा. निगेटिव्ह चार्ज तुमचा इथे एकदा येतोय, एकदा इथे येतोय, एकदा इथे येतोय. म्हणजे तो तुमचा शिफ्ट होतोय. एकाच ह्याच्यावर न राहता तो सगळीकडे ह्या कार्बन आणि ह्या कार्बनवर परत तुमचा ऑक्सिजनवर, म्हणजे या इतक्या जणांवर तो शिफ्ट होतोय. त्याच्यामुळं तो तुमचा निगेटिव्ह चार्ज हा बॅलन्स करतो. कोण? हा फिनॉक्साइड आयन. जेणेकरून हा फिनॉक्साइड आयन स्टेबल राहतो. का? डिलोकलायझेशन झाल्यामुळे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे हा फिनॉल हा ऍसिडिक नेचर मोर शो करतो. कुणापेक्षा? अल्कोहोलपेक्षा हा तुमचा अल्कोहोलपेक्षा तुमचं फिनॉल हे स्ट्रॉंग ऍसिड असतं. आणि अल्कोहोल ह्या अशा टाइपचा अल्कोक्साइड जे आयन आहे, म्हणजे अल्कोहोल मधला ROH मधला हा H दिल्याच्या नंतर हा RO निगेटिव्ह अल्कोक्साइड जे आयन असतं त्याच्यामध्ये पाहिजे तसं रेझोनन्स तर होतच नाही, उलट प्लस आय इफेक्ट मुळे हा निगेटिव्ह चार्ज डिस्टॅबलाइज होतो. म्हणून हा तुमचा स्टेबल नसतो ऍज कम्पेअर्ड टू दिस वन. म्हणून हा तुमचा अल्कोहोल तुमचं वीक ऍसिड आहे. कुणापेक्षा? फिनॉलपेक्षा. हे त्या टाइपने एक्सप्लेन केलं आहे. आता त्याच्या पुढचा पॉइंट आपण बघूया. कोणता पुढचा पॉइंट आहे? इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट on acidic nature of phenol. आता काय सांगितलं आहे? इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट म्हणजे फिनॉल मध्ये जर कोणते सबस्टिट्यूएंट अटॅच असते, फॉर एक्झाम्पल ग्रुप म्हणू शकतो आपण, ते मे बी डोनेटिंग असू शकतात किंवा विड्रॉइंग असू शकतात. ते जर ग्रुप असते तर तुमच्या फिनॉलच्या ऍसिडिक नेचरवर इफेक्ट होतो. आता आपण तेच बघणार आहे. आता बघा, म्हणजे कसं? हे बघा, हा फिनॉल आहे, बरोबर आहे. ह्या फिनॉल मध्ये OH आहे. ह्या OH मध्ये आपल्याला माहित आहे त्याला सबस्टिट्यूएंट अटॅच राहणार आहे. आता तुम्हाला माहिती पाहिजे, सांगितलं सुद्धा आहे की हा OH पासून हा पोझिशनचा जो आहे ह्याला आपण मेटा म्हणतो, ह्याला ऑर्थो, ह्याला मेटा आणि ह्याला पॅरा म्हणतो. काय म्हणतो? म्हणजे ह्याला मी 1 नंबर लिहितो, हा 2, 3, 4, 5 आणि 6. तर 2 आणि 6 नंबरचे काय असतात? ऑर्थो. कुणाच्या रिस्पेक्टिव्ह? OH च्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 आणि 5 नंबरचे काय असतात? मेटा असतात. 4 नंबरचा काय असतो? पॅरा असतो. हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता हा जो OH ग्रुप आहे, हा OH ग्रुप मध्ये आताच रेझोनन्स मध्ये मी सांगितलं, तर त्यात तुम्ही लक्षात आलं असेल तुमचा 2, 4 आणि 6 म्हणजे ऑर्थो. 2, 6 काय? ऑर्थो. आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज येतो आणि तो निगेटिव्ह चार्ज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग शो करतो. OH ग्रुप काय करतो? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग शो करतो. बरोबर आहे. आता आपण काय करणार आहे? ह्या OH मध्ये जर तुमचे ग्रुप अटॅच असतील, कोणते? डोनेटिंग असो किंवा विड्रॉइंग असो, आपण त्याबद्दलही बघणार आहे. ते सबस्टिट्यूएंट अटॅच असल्याच्या नंतर ते तुमचा H+ दिल्याच्या नंतर हा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स करायचं काम करतायत का? बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो? तुमच्या ऍसिडिटी ऑफ फिनॉल, बरोबर आहे. ऍसिडिटी ऑफ फिनॉल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे ऍसिडिटी ऑफ फिनॉल काय? की डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कुणासोबत? काय म्हणू शकतो? सबस्टिट्यूएंट ऑफ फिनॉक्साइड आयन. म्हणजे काय? फिनॉलची ऍसिडिटी ही इन्क्रीज होणार आहे. कधी? ज्यावेळेस सबस्टिट्यूएंट असे अटॅच पाहिजे की जे तुमचा फिनॉक्साइड आयन्स बॅलन्स केला पाहिजे. म्हणजे कसं? हे बघा, फॉर एक्झाम्पल इथं कोणताही एखादा सबस्टिट्यूएंट अटॅच आहे आणि तो अटॅच असल्याच्या नंतर हा तुमचा निगेटिव्ह चार्ज जर बॅलन्स होत असेल तर तुमचा फिनॉलचा ऍसिडिक नेचर वाढणार आहे. बट जर तिथं डोनेटिंग ग्रुप अटॅच असेल किंवा विड्रॉइंग ग्रुप कोणतेही ग्रुप अटॅच असेल
आणि तो जर तुमचे निगेटिव्ह चार्ज बॅलन्स करायचं काम करत नसेल तर आपण म्हणू शकतो त्याचे ऍसिडिक नेचर डिक्रीज होणार आहे. म्हणजे सबस्टिट्यूएंटनी जर फिनॉक्साइड आयन तुमचा बॅलन्स केला नाही, स्टॅबिलाइज केला नाही, तर ऍसिडिक नेचर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बट सबस्टिट्यूएंटनी जर फिनॉक्साइड आयन तुमचा बॅलन्स केला तर ऍसिडिक नेचर इन्क्रीज होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणतेही ग्रुप अटॅच असू द्या, त्या ग्रुपनी जर हा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स झाला तर ऍसिडिक नेचर वाढणार, आणि जर त्याच्यानंतर असे ग्रुप टाकले की जेणेकरून निगेटिव्ह चार्ज बॅलन्स नाही झाला तर त्याचं ऍसिडिक नेचर डिक्रीज होणार आहे. आता मी आधी तुम्हाला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप बद्दल सांगेन, नंतर डोनेटिंग बद्दल सांगेन. आता बघा, लक्षात आलं, ऍसिडिटी ऑफ फिनॉल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सबस्टिट्यूएंट ऑफ फिनॉक्साइड आयन. आता काय सांगणार आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. बरोबर आहे. काय बघणार आपण, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असणार फिनॉल मध्ये. तर कोणता, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप OH. आता इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कुठे कुठे अटॅच असू शकतात, हे बघा. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप एक तर इथं असू शकतो. हा कोणती पोझिशन आहे ही आपल्याला माहिती आहे, ऑर्थो पोझिशन आहे. इथं किंवा इथं दोन्हीकडे, दोन्हीपैकी कुठं जरी लिहिलं तर काही सारखंच आहे. बरोबर आहे, ही ऑर्थो पोझिशन आहे, मी आत्ताच सांगितलं. किंवा OH ग्रुप, दोन विड्रॉइंग ग्रुप कुठे अटॅच असू शकतो, तुमच्या ह्या पोझिशनला. बरोबर आहे. किंवा विड्रॉइंग ग्रुप कुठे अटॅच असू शकतो, तुमच्या पॅरा पोझिशनला. बरोबर आहे. ह्या तीन पॉसिबिलिटी सांगितल्या मी. बरोबर आहे. एक तर विड्रॉइंग ग्रुप कुठे अटॅच असू शकतो, तुमचा ऑर्थो, एक तर मेटा, एक तर तुमचा पॅरा. बरोबर आहे. आता ह्याच्यापैकी हा तुमचा कोणता आहे, मेटा, आणि हा पॅरा. आता मी त्यांचं एक्सप्लेन करून सांगतो की कोणता तुमचा विड्रॉइंग ग्रुप आल्याच्या नंतर निगेटिव्ह चार्ज बॅलन्स होणार आहे. म्हणजे आता बघा, समजा आता इथं काढतो, पहिल्यांदा इथं काढतो, हा तुमचा OH विड्रॉइंग ग्रुप इथं आहे. परत इथं लिहितो मी OH विड्रॉइंग ग्रुप मी इथं काढतो पॅराला, आणि हा OH काढतो आणि विड्रॉइंग ग्रुप काढतो मेटा. हे असं लिहितो म्हणजे सोपं जाईल जरासं. आता आपल्याला माहिती आहे, आताच म्हणल्याप्रमाणे हा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स करणार आहे. म्हणजे मी इथे निगेटिव्ह लिहितो, फिनॉक्साइड आयन बॅलन्स केलं पाहिजे. हे फिनॉक्साइड आयन विड्रॉइंग ग्रुपनी फिनॉक्साइड आयन बॅलन्स केलं पाहिजे. हे विड्रॉइंग ग्रुपनी फिनॉक्साइड आयन बॅलन्स केलं पाहिजे. बरोबर आहे. आता हा काय करणार आहे हे लक्षात घ्या. हा तुम्हाला माहिती आहे की हा विड्रॉइंग ग्रुप आहे. म्हणजे विड्रॉइंग ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन ओढणारा ग्रुप आहे. बरोबर आहे. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असल्यामुळं तो तुमचा इझिली, जे तुमचा हा बघा, हा इलेक्ट्रॉन इथं देणार आहे. आताच आपण बघितले त्याचे इलेक्ट्रॉन इझिली शिफ्ट कुठे होऊ शकतात, ह्या विड्रॉइंग ग्रुप कडे. म्हणजे हे अशा टाइपने इलेक्ट्रॉन तुमचे इझिली स्टॅबिलाइज होऊ शकतात. हे बघा, इथं तुमचा डबल बॉन्ड O आणि इथे इलेक्ट्रॉन दिले, हा तुमचा निगेटिव्ह चार्ज, आणि इथं विड्रॉइंग ग्रुप. हा निगेटिव्ह चार्ज जो आहे तो विड्रॉइंग ग्रुप तुमचा इझिली स्टॅबिलाइज करू शकतो, आणि ते रेझोनन्सनी पण स्टॅबिलाइज होतो त्या तिथे येऊन. का स्टॅबिलाइज होतो, कारण की हा विड्रॉइंग ग्रुप आहे आणि तो इलेक्ट्रॉन इझिली स्वतःकडे ओढतो, जेणेकरून हा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स होणार आहे. तसंच इथं पण बघा, हा पण काय होणार आहे, हा तुमचा हा इथे आला. बरोबर आहे. हा इथं शिफ्ट झाला, हा निगेटिव्ह चार्ज इथं आला. बरोबर आहे. परत काय होणार आहे, हे बघा, हा इथं डबल बॉन्ड O, इथं विड्रॉइंग ग्रुप, आणि इथं कोणता चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज आला. परत तुमच्या विड्रॉइंग ग्रुपच्याच जवळच्या कार्बनवर कोणता आला, निगेटिव्ह चार्ज आला. जो निगेटिव्ह चार्ज कोण बॅलन्स करणार आहे, विड्रॉइंग ग्रुप बॅलन्स करणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता मेटाला कन्सिडर करा. आता मेटामध्ये बघा, हा जरी निगेटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट झाला, हा परत इथं शिफ्ट झाला, हा परत इथं शिफ्ट झाला, तर कुठे येऊ शकतो तो, पॅराला. कॉन्जुगेशन इथं होतंय का, नाही. म्हणजे इथं तुमचं कॉन्जुगेशनच होत नाही.
तर इथं इझिली कॉन्जुगेशन मध्ये तुमचा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज येतो, जेणेकरून तुमचा तिथं जर विड्रॉइंग ग्रुप असेल तर तो तुमचा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स करायचं काम करतो. तर विड्रॉइंग ग्रुप जर मेटल असेल तर बॅलन्स करायचं काम करतो का? नाही. म्हणजे लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस कधी ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला, कोणत्या ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला जर विड्रॉइंग ग्रुप असणार, काय असणार? विड्रॉइंग ग्रुप असणार. कोणते असते? कोणते ग्रुप असते? विड्रॉइंग ग्रुप असणार. तर हे काय असणार आहे तुमचे? ऑर्थो पॅरा ग्रुपला जर विड्रॉइंग ग्रुप अटॅच असणार, हे काय असणार तुमचे? स्ट्रॉंग ऍसिड असणार. काय असणार आहे? स्ट्रॉंग ऍसिड असणार. कंपॅरिझन मध्ये कुणाच्या? मेटाच्या. कुणाच्या? मेटापेक्षा. स्ट्रॉंग ऍसिड दॅन मेटा. मेटा काय म्हणू शकतो आपण? मेटाफिनॉल. बरोबर आहे? म्हणजे लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय झालंय? ऑर्थो आणि पॅरा ग्रुपला जर विड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल, परत लक्षात घ्या, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर विड्रॉइंग ग्रुप अटॅच असतील तर ते तुमचे स्ट्रॉंग ऍसिड असणार. कुणापेक्षा? मेटाफिनॉल पेक्षा. मेटापेक्षा. हे लक्षात घ्या. मेटा हा का नसतो? तर त्याच्यामध्ये कॉन्जुगेशन नसतं. हे लक्षात असू द्या. आता त्याच्यामध्ये विड्रॉइंग ग्रुप हे कोणकोणते असतात तेही सांगतो. हे लक्षात आलं ना? लक्षात ठेवा, फिनॉक्साइड आयन कधी स्टेबल होतो? कधी स्टेबल होतो? ज्या वेळेस त्याच्यामध्ये ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला तुम्हाला विड्रॉइंग ग्रुप असला तर तुमचा तो फिनॉक्साइड आयन हा मोर बॅलन्स होतो, त्याच्यामुळे ते स्ट्रॉंग ऍसिड तयार करतो. हे लक्षात घ्या. म्हणजे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर विड्रॉइंग ग्रुप असते तर ते तुमचे स्ट्रॉंग ऍसिड करणार ऍज कम्पेअर्ड टू तुमचा मेटा पोझिशन पेक्षा. लक्षात? आता त्याच्यामध्ये परत एक प्रश्न पडतो की आता काय, की तुमच्या विड्रॉइंग ग्रुप कोणकोणते आहेत? ते विड्रॉइंग ग्रुप कोणकोणते आहेत? आपल्याला माहिती आहे, NO2 आपण विड्रॉइंग ग्रुप आहे, CN आहे, बरोबर आहे. परत CHO अल्डिहाइड आहे, COR कीटोन आहे, बरोबर आहे. परत कोणता आहे? हॅलोजन आहे. हे सर्व तुमचे इलेक्ट्रॉन ग्रुप आहेत. अजून ऍसिड आपण म्हणू शकतो, ते ग्रुप खूप आहे जे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. आता हे जे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप दोन टाईपचे इफेक्ट शो करतात. ह्याच्यामध्ये एक इफेक्ट असतो तो तुमचा आपण म्हणू शकतो रेझोनन्स किंवा मेसोमेरिक इफेक्ट, प्लस दुसरा कोणता असतो? इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत ते म्हणजे मायनस आय इफेक्ट दाखवणार आहे. तेही आपण हे दोन इफेक्ट बघणार आहे की कशा टाईपने ते शो केले जातात. आता ते एक्झाम्पल सांगून तुम्हाला एक्सप्लेन करतो. विड्रॉइंग ग्रुप मध्ये एक एक्झाम्पल सांगतो. आता त्या एक्झाम्पल मध्ये बघा, हा बघा काय आहे तुमचा OH. आता सांगितलं मी, तिथे मी एक NO2 ग्रुप लिहिला. कोणत्या पोझिशनला? ऑर्थो पोझिशनला. लक्षात घ्या, OH च्या शेजारची पोझिशन ही ऑर्थो असते, बरोबर आहे. म्हणजे हा ऑर्थो नायट्रोफिनॉल किंवा 2 नायट्रोफिनॉल म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर काय घेतलं आपण? हे बघा, दुसरा नंतर काढू. इथं OH जसा तसा हा पोझिशनला NO2 ग्रुप काढला. ह्याला काय म्हणणार आपण? मेटा नायट्रोफिनॉल किंवा आपण म्हणू शकतो 3 नायट्रोफिनॉल, बरोबर आहे. त्यानंतर कोणता काढला मी? हे बघा, इथं मी OH काढला, इथं NO2 काढला. हा काय झाला? पॅरा नायट्रोफिनॉल. हा ऑर्थो आहे, हा मेटा आहे, हा पॅरा आहे. मी तुम्हाला आता सांगितलं कशा प्रकारे, बरोबर आहे. आता ह्याच्यापैकी मग स्ट्रॉंग ऍसिड कोणता? बरोबर आहे. हाही प्रश्न पडतो की स्ट्रॉंग ऍसिड कोणता राहणार आहे. मग ह्याच्यापैकी स्ट्रॉंग ऍसिड कोणता राहणार? मी आत्ताच सांगितलं, हा NO2 ग्रुप काय आहे? तुमचा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. जर तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे तर आम्ही तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलं, विड्रॉइंग ग्रुप जर ऑर्थो आणि पॅरा पोझिशन असणार तर तुमचा हा जो निगेटिव्ह हायड्रोजन दिल्याच्या नंतर जो फिनॉक्साइड आयन आहे तो मोर स्टेबल होणार आहे. म्हणजे हे दोघं तुमचे काय असणार आहे? तर स्ट्रॉंग ऍसिड असणार आहे. कोणापेक्षा? मेटापेक्षा. म्हणजे ऑर्थो आणि पॅरा नायट्रोफिनॉल हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. कोणापेक्षा? ह्याच्यापेक्षा. म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे हे दोन स्ट्रॉंग ऍसिड झाले. बट ह्या दोघांमध्ये कोणता स्ट्रॉंग ऍसिड राहणार आहे तेही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता ह्या दोघांमध्ये स्ट्रॉंग ऍसिड कोणता राहणार आहे? तर तुमचा स्ट्रॉंग ऍसिड हा राहतो. आता परत प्रश्न पडतो, स्ट्रॉंग ऍसिड हा का नाही? डिलोकलायझेशन ह्याच्यात पण होतंय आणि ह्याच्यात पण होतंय. बट तुमचा स्ट्रॉंग ऍसिड हा होतो. त्याचं कारण काय आहे?
आता बघा हा जो ऑर्थोनायट्रोफिनॉल असतो त्याच्यामधला जो हा हायड्रोजन आहे काय आहे हा हायड्रोजन आणि हा इकडं डबल बॉन्ड O आणि हा O निगेटिव्ह बरोबर आहे ह्याच्यामध्ये काय केलं जातं हा तुमचा पार्शियली कोणता बॉन्ड तयार केला जातो ह्याच्यामध्ये इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड शो कोणता बॉन्ड तयार झाला इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड कुणामध्ये हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये आता हा हायड्रोजन जर ह्याच्यासोबत इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड शो करत असेल तर हा हायड्रोजन पाहिजे तेवढ्या प्रमाणात इझिली बाहेर पडणार आहे का नाही कंपॅरिझन मध्ये कुणाच्या ह्याच्या बरोबर आहे ह्याच्या कंपॅरिझन मध्ये हा तुमचा हायड्रोजन बाहेर पडणार आहे का नाही कारण की ह्याचा OH ह्याच्यासोबत अटॅच आहे का बॉन्डिंग तयार केली का नाही बट इथं त्यांनी ह्या ऑक्सिजन सोबत बॉन्डिंग केल्यामुळं हा काय केला जातो हा तुमचा हायड्रोजन लवकर बाहेर पडत नाही जेणेकरून हा हायड्रोजन इझिली बाहेर पडतो आणि H+ बाहेर पडला म्हणजे ऍसिड तो शो करणार नेचर म्हणजे हा तुमचा स्ट्रॉंग ऍसिड राहतो कोणापेक्षा ह्याच्यापेक्षा म्हणजे आपण बघा ह्याला म्हणतो मी 1 नंबर ह्याला 2 आणि हा 3 ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड कोणतं राहिलं स्ट्रॉंग ऍसिड तुमचा पॅरा नायट्रोफिनॉलचा झाला कोणता पॅरा नायट्रोफिनॉल हा त्यानंतर त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग ऍसिड कोणता राहिला 1 नंबरचा कोणता हा ऑर्थोनायट्रोफिनॉल त्याच्यानंतरचा कोण राहिला 2 नंबरचा मेटानायट्रोफिनॉल हे लक्षात घ्या कधी ज्यावेळेस विड्रॉइंग ग्रुप असेल तर ह्या दोघांमध्ये लक्षात आलंय का हा ऑर्थोपेक्षा हा पॅरा का स्ट्रॉंग ऍसिड आहे कारण की ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग शो होते हा लक्षात त्याच्यानंतर पुढचं सांगतो बघा आता एक एक्झाम्पल घेतो पुढचा आता पुढचा आहे आपण बघणार आहे पुढचा आहे तुमचा एक आपण हे एक्झाम्पल आहे बघा बरोबर आहे ह्याच्यामध्ये पण आपण म्हणू शकतो हा फ्लोरीन आहे बरोबर आहे नंतर इथं OH हा ब्रोमीन आहे बरोबर आहे ब्रोमीन आणि क्लोरीन घेऊ हा OH नंतर ब्रोमीन नंतर OH नंतर आयोडीन आता परत इथं प्रश्न पडतो की हे तुमचे OH बरोबर आहे ह्या OH मध्ये सॉरी ह्या फिनॉल मध्ये हे जे ग्रुप सबस्टिट्यूट अटॅच आहे त्यानुसार कोणता स्ट्रॉंग ऍसिड राहणार आहे आता आपल्याला माहिती आहे सगळे हॅलो ऍसिड हे हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे जेणेकरून तुम्हाला माहिती आहे फ्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे क्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ब्रोमीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आयोडीन पेक्षा आणि तिथं आधीच्या ह्याच्यामध्ये कोणता इफेक्ट होता तिथं प्लस हा रेझोनन्स इफेक्ट किंवा मेसोमेरिक इफेक्ट डॉमिनंट होता तर इथं तुमचा -I इफेक्ट शो केला जातो हे आपण आरील हलाइड मध्ये बघितलेलं आहे की हॅलोजन हे तुमचे दोन टाईपचे इफेक्ट कॉम्पीट करतात एकामेकासोबत तो म्हणजे -I इफेक्ट प्लस रेझोनन्स इफेक्ट तर इथं तुमचा -I इफेक्ट डॉमिनंट असतो ऍज कम्पेअर्ड टू रेझोनन्स तर इथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे हा तुमचा स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तर हा स्ट्रॉंग ऍसिड तयार झाला पाहिजे कारण की हा निगेटिव्ह चार्ज जास्त प्रमाणात बॅलन्स केला पाहिजे बट इथं असं होत नाही हा तुमचा वीक ऍसिड होतो तर त्याचंही कारण काय आहे त्याचंही कारण हेच आहे की हा तुमचा हायड्रोजन जो आहे हा फ्लोरीन सोबत काय करतो परत एक कोणती बॉन्डिंग करतो इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बरोबर आहे आता काय केलं फ्लोरीन हायड्रोजन सोबत कोणती बॉन्डिंग तयार केली इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मी याच्या आधी सांगितलेलं आहे हे तिघ जण कोणते ऑक्सिजन फ्लोरीन आणि नायट्रोजन हे तुमचे 3 जण इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे जास्त प्रमाणात हायड्रोजन बॉन्डिंग शो करतात बाकीच्यांपेक्षा हे इथं हायड्रोजन बॉन्डिंग शो करत नाही आता हा हायड्रोजन बॉन्डिंग शो केल्यामुळे हा तुमचा हायड्रोजन परत काय झाला हा इन्व्हॉल्व झाला हायड्रोजन बॉन्डिंग मुळे म्हणून हा H+ पाहिजे तसा लवकर बाहेर पडला जात नाही म्हणून इथं परत स्ट्रॉंग ऍसिड कोण राहणार आहे क्लोरीन कोणता क्लोरोफिनॉल ब्रोमोफिनॉल आणि आयोडोफिनॉल हे कुणापेक्षा स्ट्रॉंग ऍसिड राहणार आहेत ह्याच्यापेक्षा म्हणजे लक्षात घ्या त्याच्यामध्ये काय राहणार आहे हा 2 नंबरचा जो आहे ऑर्थोक्लोरोफिनॉल हा स्ट्रॉंग ऍसिड राहणार आहे कुणापेक्षा 3 नंबरचा कोण आहे तुमचा ऑर्थोब्रोमोफिनॉल पेक्षा
आणि 4 नंबरचा जो आहे आयोडोफिनॉल हा पण तुमचा स्ट्रॉंग ऍसिड असणार आहे. कोणापेक्षा? तुमच्या फ्लोरो आयोडोफिनॉल पेक्षा. आलं लक्षात? हे तुमची हॅलो अल्केनची ऑर्डर आहे. परत हॅलो अल्केन मध्ये एक दुसरा पॉइंट एक आहे की तोही लक्षात ठेवा. हॅलो अल्केन जे आहे हे तुमचे स्ट्रॉंग ऍसिड असतात. फक्त तुमचा पूर्ण जे हॅलोफिनॉल आहे, हॅलोफिनॉल हे तुमचे स्ट्रॉंग ऍसिड असतात. कुणापेक्षा? आपल्या फिनॉलपेक्षा. कुणापेक्षा? फिनॉलपेक्षा. फक्त कोणता एकटा नसतो, तो म्हणजे तुमचा प्यारा फ्लोरोफिनॉल. म्हणजे हा बघा, हा OH Cl हा Br नंतर हा OH हा आयोडीन नंतर OH हा फ्लोरीन आणि OH हा फिनॉल. बरोबर आहे. आता यात लक्षात घ्या, तुमचा क्लोरोफिनॉल, ब्रोमोफिनॉल, आयोडोफिनॉल आणि फ्लोरोफिनॉल हे जे आहे हे फिनॉल तुम्ही आपण म्हणू शकतो की आता ह्याच्यामध्ये की कोणता तुमचा स्ट्रॉंग ऍसिड आहे. बरोबर आहे. कोणता स्ट्रॉंग ऍसिड आहे. आता कसं आहे ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की हे सर्व जे हॅलो ऍसिड आहेत इथून हॅलोफिनॉल आहे, इथून इथपर्यंत काय ते हॅलोफिनॉल आहे. काय आहे ते? हॅलोफिनॉल आहे. तर हे हॅलोफिनॉल मध्ये हे सर्व हॅलोफिनॉल हे स्ट्रॉंग ऍसिड असतात. कोणते? हे तिघ जण. कोणापेक्षा स्ट्रॉंग ऍसिड असतात? ह्याच्यापेक्षा. बरोबर आहे का? तर ते सांगतो मी. पण हा त्याच्यापेक्षा नसतो. ते कसं ते मी सांगतो. आता काय केलं जातं ह्याच्यामध्ये, हा जो आहे ह्याच्यामध्ये हा बघा, हा तुमचा स्ट्रॉंग आहे, हा आहे, हा आहे आणि नंतर ही ऑर्डर अशी आहे. म्हणजे प्यारा क्लोरोफिनॉल, ब्रोमो फिनॉल, आयोडोफिनॉल किंवा हा फिनॉल. त्याच्यामध्ये हा जो फिनॉल आहे हा प्यारा फ्लोरोफिनॉल हा तुमचा विकेस्ट ऍसिड असतो. कुणापेक्षा? फिनॉल पेक्षाही. का? तर लक्षात घ्या, हा तुमचा फ्लोरीन आहे, ह्याच्यामध्ये कोणता ऑर्बिटल आहे? 2p ऑर्बिटल आहे. कोणता ऑर्बिटल आहे? 2p ऑर्बिटल आहे. तर हा कार्बन आहे, इथं पण कोणता ऑर्बिटल आहे? लास्ट 2p ऑर्बिटल आहे. कोणता ऑर्बिटल आहे? तर ह्याच्यामध्ये हा जो फ्लोरीन आहे, हा फ्लोरीनचा लास्ट ऑर्बिटल कोणते? तर 2p ऑर्बिटल. आणि ह्या कार्बनचा ऑर्बिटल कोणता? तर 2p ऑर्बिटल. हे दोघंही तुमचे सेम लास्ट जे ऑर्बिटल असतात ह्या कार्बनचे आणि ह्या फ्लोरीनचे हे एक्झॅक्टली आयडेंटिकल ऑर्बिटल असतात. आयडेंटिकल ऑर्बिटल असल्यामुळं आणि परत हा त्याच्यामध्ये रेझोनन्स इफेक्ट किंवा मेसोमेरिक इफेक्ट आणि इंडक्टिव्ह इफेक्ट हे एकामेकाला स्टॅबिलाइज करतात आणि स्टॅबिलाइज केल्यामुळं हा तुमचा फ्लोरोफिनॉल जो आहे हा विकेस्ट ऍसिड असतो. कुणापेक्षा? फिनॉल पेक्षा सुद्धाही. आणि बाकी सर्व हॅलोफिनॉल जे आहेत ते स्ट्रॉंग ऍसिड असतात. कुणापेक्षा? तुमच्या फिनॉल पेक्षा. आता पुढचा, त्याच्या पुढचं एक्झाम्पल मध्ये सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जेवढे फिनॉल मध्ये विथड्रॉइंग ग्रुप अटॅच असते, जेवढे फिनॉल मध्ये विथड्रॉइंग ग्रुप अटॅच असते, म्हणजे हा एक फिनॉल आहे, त्याच्यामध्ये कन्सिडर करा त्यात एक NO2 ग्रुप अटॅच झाला, त्याच्यामध्ये परत कन्सिडर करा हा फिनॉल आहे, त्याच्यामध्ये एक NO2 एक विथड्रॉइंग ग्रुप अटॅच केला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन NO2 विथड्रॉइंग ग्रुप अटॅच केले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 3 NO2 ग्रुप अटॅच केले. आता लक्षात घ्या, जेवढे विथड्रॉइंग ग्रुप तुमच्या फिनॉल मध्ये अटॅच असते, जेवढे विथड्रॉइंग ग्रुप तुमच्या फिनॉल मध्ये अटॅच असते, तेवढं त्याचं ऍसिडिक नेचर इन्क्रीज होत जातं. म्हणजे बघा, हा तुमचा जो हा ग्रुप आहे कोणता 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल किंवा पिक्रिक ऍसिड म्हणू शकतो, हा स्ट्रॉंग ऍसिड राहतो. काय राहतो? हा स्ट्रॉंग ऍसिड राहतो. कोणापेक्षा? ह्याच्यापेक्षा. हा स्ट्रॉंग ऍसिड राहतो. कोणापेक्षा? ऑर्थोपेक्षा. आणि सर्वात कमी ऍसिडिक कोण राहतो? तुमचा फिनॉल. हेही लक्षात ठेवा, जेवढे त्याच्यामध्ये विथड्रॉइंग ग्रुप अटॅच असते
तेवढं त्याचं ऍसिडिक नेचर इन्क्रीज होतं. आलं लक्षात? म्हणजे आपण हे जे बघितले आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपच्या बाबतीत बघितलेलं आहे. जेवढे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप त्याच्यात अटॅच असते तेवढं त्याचे ऍसिडिक नेचर इन्क्रीज होतं. आणि ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर ते फिनॉलचं ऍसिडिक नेचर जास्त वाढतं ऍज कम्पेअर टू मेटा. आलं लक्षात? आता पुढचा पॉईंट बघणार आहे आपण. पुढचा आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. कोणता? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आता परत तोच पॅटर्न येणार आहे. डोनेटिंग ग्रुप कुठे असू शकतात? डोनेटिंग ग्रुप परत तुम्हाला आपण म्हणू शकतो इथं OH आहे, इथं डोनेटिंग असू शकतो. बरोबर आहे? हा इथं OH आहे, तुमच्या मेटाला असू शकतो, हा ऑर्थो झाला. परत आहे हा OH आहे, इथं डोनेटिंग असू शकतो. आताच आधीच्या ह्यातच आपण बघितलं इथं काय केलं जातो, हा निगेटिव्ह चार्ज तो फिनॉक्साइड आयन तयार होणार आहे तिघांमध्ये पण. बरोबर आहे? तिघांमध्ये पण फिनॉक्साइड आयन होणार आहे. तर त्याच्यामध्ये जर हा निगेटिव्ह चार्ज इथं बॅलन्स केला तर तो तुम्हाला माहिती आहे ऑर्थोला होतो बॅलन्स. कुठे जातो? O कसा काढतो म्हणजे हा इथं, हा डोनेटिंग, हा निगेटिव्ह चार्ज असा. परत इथं काय होणार आहे, हा हा तुमचा इथं, हा इथं, हा इथं. इथे येणार आहे का ह्याला मेटाला तो तुमचा निगेटिव्ह चार्ज मेटाला येऊ शकतो का? नाही. मेटाला तो तुमचा चार्ज येत नाही म्हणजे ते मेटाला काढता येणार नाही. त्यानंतर मेटाला डिलोकलाइजच होत नाही. तर परत तो तुम्हाला माहिती आहे प्याराला काय होतो, परत प्यारामध्ये हा तुमचा चार्ज इथं, हा इथं आणि हा इथं. म्हणजे परत तुमचा निगेटिव्ह चार्ज जो आहे हा इथं कुठे येतो तुमचा, हा कुठे येतो? प्याराला. ऑर्थो आणि प्याराला परत निगेटिव्ह चार्ज येतो. बट इथं कोणता ग्रुप आहे? डोनेटिंग ग्रुप आहे. आणि डोनेटिंग ग्रुप असेल तर तुमचा तो निगेटिव्ह चार्ज बॅलन्स होत नाही, डिस्टॅबलाइज होतो. म्हणजे जर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला काय, जर ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला काय कोणते असते? डोनेटिंग ग्रुप असणार. काय असणार? डोनेटिंग ग्रुप असणार. कोणते ग्रुप? डोनेटिंग. तर काय होणार तुमचा तो तुमचा वीक ऍसिड राहणार. काय राहणार तुमचा? वीक ऍसिड राहणार. कुणापेक्षा? मेटा फिनॉल पेक्षा. कुणापेक्षा? मेटाफिनॉल पेक्षा. का? तर मेटाफिनॉलला तुमचा निगेटिव्ह चार्ज येणार आहे का? नाही. जेणेकरून रेझोनन्स किंवा कॉन्जुगेशन होत नाही म्हणून मेटाफिनॉल जो आहे तुमचा मोस्ट स्टेबल किंवा स्ट्रॉंग ऍसिड राहतो. कुणापेक्षा? ऑर्थो आणि पॅराला. कधी? डोनेटिंग ग्रुप असन त्यावेळेस. हे लक्षात आलं? आता आपण त्याचे एक्झाम्पल बघूया. बघूया त्याचे एक्झाम्पल. आता डोनेटिंग ग्रुपचे एक्झाम्पल मध्ये आता आपल्याला बघा, बरोबर आहे? हा OH आहे, हा OH, हा CH3, हा OH आहे, हा CH3 आहे, हा OH आहे आणि हा CH3 आहे. आता सांगितलं मी हे तुम्हाला कोणते येतं? डोनेटिंग ग्रुप, हे CH3. बरोबर आहे? आता डोनेटिंग ग्रुप हा CH3 डोनेटिंग आहे. जसे की CH3 कोणते ग्रुप असू शकतात? डोनेटिंग हा CH3 आहे, अल्किल ग्रुप म्हणू शकतो आपण. बरोबर आहे? अल्किल ग्रुप आहे. डोनेटिंग हा OR डोनेटिंग आहे, NH2 डोनेटिंग आहे. बरोबर आहे? हे डोनेटिंग ग्रुप आहे. त्यातला मी तुमचा CH3 अल्किल ग्रुप डोनेटिंग यूज केलेला आहे. बरोबर आहे? आता त्या डोनेटिंग मध्ये ह्याच्यात हे मी तुम्हाला कोणते ग्रुप लावले? CH3 आणि CH3. कुठे लावला? एक ऑर्थो, एक मेटा आणि एक पॅरा आणि हा फिनॉल. आता ह्या चौघांमध्ये कोण तुमचं स्ट्रॉंग ऍसिड आहे ते आपल्याला सांगायचे. बरोबर आहे? कोणतं स्ट्रॉंग ऍसिड आहे? तर ह्याच्यामध्ये परत आपल्याला तोच बघणार आहे. आपल्याला इथं माहिती आहे जर डोनेटिंग ग्रुप ऑर्थो आणि पॅराला अटॅच असेल तर तुमचा फिनॉक्साइड आहे डिस्टॅबलाइज होतो, उलट स्टॅबिलाइज होत नाही. कधी? ज्यावेळेस तुमचा डोनेटिंग ग्रुप ऑर्थो आणि पॅराला असेल तर तिथं कोणता पाहिजे? विड्रॉइंग ग्रुप पाहिजे. मग इथं जर तुमचे डोनेटिंग ग्रुप असेल तर ऑर्थो आणि पॅरा हे तुमचं काय होणार आहे? डिस्टॅबिलाइज होणार आहे. काय होणार आहे? डिस्टॅबिलाइज आहे. म्हणजे इथं लक्षात आलं पाहिजे हा आणि हा
तुमचे काय राहणार आहे ते वीक ऍसिड राहणार आहे, बरोबर आहे. हा आणि हा डिस्टॅबलाइज झाला म्हणजे हा तुमचा मेटा जो आहे, कोण हा मेटा मेटा याचं नावच काय म्हणू शकतो, मेटा सिलिसॉल, बरोबर आहे. किंवा ह्याचं नाव म्हणू शकतो आपण, म्हणू शकतो 3 हायड्रॉक्सी टोलिन, हे पण नाव आहे, बरोबर आहे. मग आता याला असं करतो, 1 नंबर, याला 2, याला 3 आणि याला 4. त्याच्यामध्ये आता सांगितलं हा तुमचा काय राहणार आहे, हा तुमचा स्ट्रॉंग ऍसिड राहणार आहे. कुणाच्या कंपॅरिझन मध्ये, ह्यांच्या. तर हा जो आहे ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंग ऍसिड राहणार आहे फिनॉल. त्याचं कारण काय आहे, फिनॉल मध्ये कोणताच डोनेटिंग इफेक्ट नसल्यामुळं फिनॉल हा तुमचा स्ट्रॉंग ऍसिड राहणार आहे. म्हणजे 1 नंबरला तुमचा फिनॉल आला स्ट्रॉंग ऍसिड, त्याच्यानंतर हा आला तुमचा मेटा नंबरचा 3 नंबरचा. आता ह्या दोघांमध्ये कोणता तुमचा स्ट्रॉंग ऍसिड राहणार आहे. आता इथं काय होत असतो, इथं तुमचा रेझोनन्स इफेक्ट प्लस आय इफेक्ट असतो आणि प्लस आय इफेक्ट मुळे हा तुमचा वीक ऍसिड होतो, कारण की हा फिनॉक्साइड ह्यांच्या जवळ आहे डोनेटिंग ग्रुप, म्हणून हा जास्त डिस्टॅबलाइज करतो. म्हणून तुमचा हा जास्त असतो, म्हणजे दोघे जवळपासच असतात, जास्त काही डिफरन्स नसतो, अप्रॉक्सिमेटली चेंज असतो, थोडाफार चेंज असतो. पण हा थोड्या प्रमाणात ह्याच्यापेक्षा थोडासा स्ट्रॉंग ऍसिड आहे, जास्त नाही. फक्त काही पॉइंट मधलाच फरक म्हणू शकतो. ह्याची पीके व्हॅल्यू मला वाटतं काही समथिंग मध्ये पॉइंट मध्ये डिफरन्स आहे, जास्त नाहीये. म्हणजे इथं काय राहणार आहे, स्ट्रॉंग ऍसिड कोण राहणार मग, हा आणि त्यानंतर 2 नंबर. लक्षात आलं. डोनेटिंग ग्रुप जेव्हा ऑर्थो आणि पॅरा पोझिशन असणार आहे त्यावेळेस तुमचा निगेटिव्ह चार्ज फिनॉक्साइडचा डिस्टॅबलाइज होतो. म्हणून ऑर्थो पॅरा पोझिशनला जर डोनेटिंग ग्रुप असेल तर तो डिस्टॅबलाइज झाल्यामुळे तुम्हाला ऑर्थो पॅरा पोझिशनचा डोनेटिंग ग्रुपचा फिनॉक्साइड आयन हा तुमचा वीक ऍसिड म्हणून शो केला जातो. लक्षात, ही ती ऑर्डर आहे. लक्षात, इथं तुमचा स्ट्रॉंग ऍसिड 1 नंबर हा आला, त्याच्यानंतर 3 नंबरचा मेटा नंबर आला आणि त्यानंतर परत प्यारा आणि ह्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असतो, त्यात प्यारा हा तुमचा स्ट्रॉंग ऍसिड येतो, त्यानंतर हा. लक्षात, बरोबर आहे. आता हे अशा प्रकारे मी तुम्हाला ऍसिडिक डोनेटिंग ग्रुप बद्दल सांगितलेलं आहे. थँक्यू.